ऐकण्याचं आतुर आहे ते इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही उद्बोधन ऐकू इच्छितो. अजित दादा. खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी बाबा अत्रामजी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळेजण या कार्यक्रमाच्या करता आलो ते सौभाग्यवती आबा बिजू पांडे, अनिल अहिरकर, तसंच बिचूभाई पांडे, गौरव हरडे, ज्यांचा आत्ता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सत्कार झाला तो संजोत कावळे, रमेश फुले, जितेंद्र गुप्ता, निखिल हरडे, आकाश मंथनवार, सर्व काली मारवत उत्सव कमिटीचे सन्मान्य सदस्य, सन्मान्य पदाधिकारी, पंचक्रोशीतील जमलेले, ह्या परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आत्ताच आबा पांडे सांगत होता की ब्रिटिश काळापासून 145 वर्षापासून हा जुना उत्सव इथं साजरा केला जातो. अनिल अहिरराव मला सांगत होते की दादा, असा प्रकारचा उत्सव राज्यात कुठं दुसऱ्या ठिकाणी होत नाही. आमच्याकडे देखील बैलपोळा असतो, काही जण बैलपोळा श्रावणामध्ये करतात, काही भाद्रपदामध्ये करतात, परंतु हा बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम इथं तुम्ही घेता, अशाबद्दलची माहिती मला इथं देण्यात आली. मी तसा या उत्सवामध्ये नौकागडी, काळी मारवत कमिटी हे जी काही परंपरा चालत आलेली आहे ती पुढच्या पिढीला देखील आपल्याला टिकवता आली पाहिजे, दाखवता आली पाहिजे, त्या उद्देशाने तुम्ही सगळेजण पुढे चाललेला हे ऐकून माझ्यासारख्याला खूप मनापासूनचं समाधान झालं. मला इथं सांगितलं की हा उत्सव घेण्यामागचं कारण असं आहे, आमच्या तुमच्या सर्वांच्या आळा पाला, किडा पिडा रोगराई घेऊन जागे मार्ग, अशा पद्धतीनं तुम्ही सगळेजण म्हणत असता. मी मगाशी आरतीच्या वेळेस बघितलं, मोठी आरती आहे. आम्हाला अनेकदा नवरात्राच्या आरतींना जातो किंवा गणेशोत्सवाच्या आरतींना जातो, परंतु इथं आरती काही संपायलाच तयार नव्हती आणि तो छोटा मुलगा इतका तल्लीन होऊन आरती म्हणत होता, मला पण आश्चर्य वाटलं. खरोखरीच आपली श्रद्धा, आपली जी काही परंपरा आहे, आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला जे संस्कार केलेले आहेत, आपल्याला जे घडवलं आहे, आपल्याला जे शिकवलं आहे, त्याच्यातून एक चांगला समाज उभा राहावा. वारकरी संप्रदायांनी तेच सांगितलं आहे, संत महात्म्यांनी पण तेच सांगितलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये सर्वांच्यामध्ये एक जातीय सलोखा असावा, भेदभाव करून कुणाचं भलं होत नसतं. आणि अशा सगळ्यांच्या उत्सवामध्ये, सगळ्यांच्या आनंदामध्ये, सगळ्यांच्या सणवारामध्ये सगळ्यांनीच सहभागी होणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळापासून ती चालत आलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ती जपलेली आहे. देवस्थान पंच कमिटी पण इथं अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं आयोजन करते, ते बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान झालं, ज्याचा उल्लेख आबा पांडेंनी केला. आणि महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्यातलं माझी लाडकी बहीण ह्याचे DBT डायरेक्ट आमच्या महिलांच्या अकाउंटला पाठवले आणि तिथं एका क्लिकवर मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्री ते दाबलं आणि ताबडतोब त्यांच्या अकाउंटला ते पैसे पास झाले. नवीन टेक्नॉलॉजी संगणकीकरणाचा वापर करून पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न आहे. आधार कार्डशी ते लिंकअप केलेलं आहे. शेवटी समाजातल्या गरीब घटकाला पुढं आणण्याच्या करता हा सगळा आमचा कटाटोप आहे. ह्याच्यात जातपात, भेदभाव, धर्म असं काही आम्ही ठेवलेलं नाही आहे. साधारण 75,000 कोटी रुपयांच्या योजना ह्या आम्ही कालच्या अर्थसंकल्पामध्ये, मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना 2.5 कोटी महिलांना 46,000 कोटी रुपये, 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज 14,000 कोटी रुपये, प्रशिक्षणार्थी वेतन माझ्या 12वी डिप्लोमा आणि डिग्री झालेल्या मुलांच्या करता 6,000, 8,000 आणि 10,000, 10 लाख विद्यार्थिनींना दरवर्षी ते 10,000 कोटी रुपये आणि 3 फ्री गॅस सिलेंडर वर्षाला
आणि गरिबांच्या मुलींच्या करता कॉलेजची मोफत शिक्षण देण्याच्या करता जी फी त्याकरता 5,000 कोटी रुपये अशा पद्धतीचा अर्थसंकल्प मी कालच्या अधिवेशनामध्ये सादर केला. आपलं 6.5 लाख कोटी रुपयाचं बजेट आहे आणि त्याच्यातनं हा सगळ्या कुठं ना कुठं मी लिकेजेस कमी करून रिसोर्सेस वाढवून आणि या योजना पुढेही चालव्यात. माझ्या महिला वर्गाच्या चेहऱ्यावर फार समाधान मला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहायला मिळतं. आत्ताच्याही कार्यक्रमाला 50,000 महिला माझ्या नागपूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या तिथं आल्या होत्या. काहींना जागा पुरली नाही म्हणून मग त्यांना परत पाठवण्यात आलं. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद, इतका त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह आणि तो त्या ठिकाणी पाहतो त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं समाधान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतं. आणि त्याच्यातूनच आमची जनसन्मान यात्रा ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली. आज आम्ही काटोलला आणि नागपूरमध्ये ती केली. उद्याच्याला आम्ही पुसद आणि त्या ठिकाणी मुर्शी वरुडला जाणार आहोत. त्याच्यातून आबा पांडेंचा मला निरोप आला की दादा या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला काली मारबत उत्सव हा इथं आमचा खूप चांगल्या पद्धतीचा उत्सव असतो. आबा पांडे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी या नात्याने इथं काम करतात. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौभाग्यवती आबा पांडे आहेत. ते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्याच्यामुळंच त्यांना मधल्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य म्हणून आम्ही ती जबाबदारी दिली. त्यांनी नागपूरच्या पूर्व अध्यक्ष मनपा स्थायी समितीचं काम केलेलं आहे. NIT मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी नगरसेविका म्हणून पण त्यांचं अतिशय उत्तम पद्धतीनं काम झालेलं आहे. आणि समाजामध्ये माझ्याकडे ज्यावेळेस ते येत असतात त्यावेळेस नेहमीच सांगत असतात की दादा ह्या अडचणी माझ्या सोडवल्या गेल्या पाहिजेत, इथं मला निधी मिळाला पाहिजे. माझ्या परीनं जेवढं काही शक्य असेल तेवढं तुमच्या इथल्या विकास कामाच्या करता देण्याचा माझा मनापासूनचा प्रयत्न असतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील तेच सूत्र हे माझ्याकडनं त्या ठिकाणी ठेवलं जाईल याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. एका वेगळ्या कार्यक्रमाला काली मारबत उत्सवाला मला प्रफुल्लभाईंना, आमच्या बाबा अत्रामण इतर सहकारी मित्रांना बोलवलं. आपल्याला सगळ्यांना भेटता आलं, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आरती करता आली आणि इथं दर्शन घेता आलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.